नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. स्टँडर्ड 8 1.4 मिस स्लिपरी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये चिटचॅट हा भाग आपण प्रथम पाहणार आहोत. चिटचॅट म्हणजेच गप्पा गोष्टी, सहज विचारण्यासारखे प्रश्न. क्वेश्चन नंबर 1, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स? वाय? आर्ग्यू म्हणजे वाद घालणे. सो तुम्ही तुमच्या मित्रांशी वाद घालता का? आणि का? का म्हणजे कारण विचारलेलं आहे. तर काय उत्तर देऊ शकतो आपण? आन्सर: Sometime I argue with my friend when I do not like their opinion or point of view on some things. म्हणजे कधी कधी मी मित्राशी जेव्हा मला त्याचं ओपिनियन, त्याचं मत पटत नाही किंवा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा मला पटत नाही तेव्हा माझा त्याच्याशी वाद होतो. क्वेश्चन नंबर 2, डू यू स्टेप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाईम ऑर कंटिन्यू इट फॉर अ लॉंग टाईम? म्हणजेच काय? तर थोड्या वेळाने तुम्ही वाद घालायचे थांबवता का, की बराच वेळपर्यंत तुम्ही वाद घालत राहता? आता प्रत्येकाची सवय वेगवेगळी असू शकते, बट बराच वेळपर्यंत वाद घालणं कधीही चुकीचं आहे. तर आपण उत्तर असं देऊ शकतो: आय नेव्हर कंटिन्यू इट फॉर अ लॉंग टाईम. आय स्टॉप माय आर्ग्युमेंट आफ्टर सम टाईम. मी कधीही बऱ्याच वेळपर्यंत वाद घालत नाही, काही वेळानंतर मी माझं आर्ग्युमेंट थांबवतो. क्वेश्चन नंबर 3, व्हाय डू पीपल क्वारल ऑर फाईट? म्हणजे लोक का भांडतात? तर आन्सर काय असू शकते? आता भांडण्याचे वेगवेगळे रिझन्स असू शकतात. तर आपण सांगू शकतो पीपल क्वारल ऑर फाईट्स फॉर मेनी रिझन्स. यामध्ये आपण बोलू शकतो की व्हेन दे डू नॉट लाईक ईच अदर्स ओपिनियन ऑर पॉईंट ऑफ व्ह्यू. जेव्हा त्यांना एक दुसऱ्यांचं मत किंवा पॉईंट ऑफ व्ह्यू बघण्याचा दृष्टिकोन आवडत नाही तेव्हा ते भांडतात. दुसरं असू शकते कारण बाय मिसअंडरस्टँडिंग ईच अदर. एक दुसऱ्यांशी मिसअंडरस्टँडिंग्स जेव्हा होते तेव्हा ते भांडण्याचं कारण असू शकते. मिसअंडरस्टँडिंग्स म्हणजे गैरसमज. तिसरं असू शकते जस्ट फॉर फन, वन टीजेस अनदर अँड देन इट टर्न्स इन टू अ फाईट ऑर क्वारल. आणि काही काही लोक गंमत म्हणून एक दुसऱ्यांना चिडवतात आणि नंतर त्याची परिणती एखाद्या फाईटमध्ये किंवा एखाद्या भांडणामध्ये होते. क्वेश्चन नंबर 4, डू यू फॉरगिव्ह ऑर पनिश अवर डिअर वन्स आफ्टर देअर मिस्टेक्स? आपल्या माणसांकडून चूक झाल्यावर आपण त्यांना माफ करतो की शिक्षा देतो? काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे? दे आर अवर डिअर वन्स, आपले ते जवळचे असतात. आन्सर असू शकते वी शुड फॉरगिव्ह अवर डिअर वन्स आफ्टर देअर मिस्टेक्स बट वी शुड टेक अ प्रॉमिस फ्रॉम देम नॉट टू कमिट सच मिस्टेक्स अगेन. हो, नक्कीच. मी त्यांना फॉरगिव्ह किंवा आपण त्यांना फॉरगिव्ह करतो, माफ करतो, पण वी मस्ट टेक कमिटमेंट फ्रॉम देम. पण आपल्याला त्यांच्याकडून एक प्रॉमिस घ्यायला पाहिजे, कमिटमेंट घ्यायला पाहिजे की दे शुड नॉट कमिट सच अ मिस्टेक अगेन, की ते अशी मिस्टेक परत करणार नाही. अशी कमिटमेंट आपल्याला त्यांच्यापासून घ्यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट डू यू फील आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स? म्हणजे डिअर वन्स म्हणजे आपल्या प्रिय लोकांशी, आपल्या माणसांशी वाद घातल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? आता कुणालाही वाद घालणं आवडत नाही, पण तरीही झाल्यानंतर आपलं मन आपल्याला कुठंतरी खातं, आपण डिस्टर्ब असतो. तर आपण म्हणू शकतो आय फील व्हेरी सॅड अँड अशेम्ड आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स ॲज आय कुड नॉट कंट्रोल माय अँगर. म्हणजे मला खरंच खूप सॉरी वाटते, खूप वाईट वाटते आणि लाजसुद्धा वाटते. भांडण झाल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा मी विचार करतो त्या गोष्टीवर, देन आय फील दॅट आय कुड नॉट कंट्रोल माय अँगर. मी माझ्या रागावर का कंट्रोल करू शकलं नाही, त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. क्वेश्चन नंबर 1, टिक ओव्हर द फॉलोइंग, टिक राईट मार्क द प्रॉपर ऑप्शन्स ॲज पर युअर चॉईस. आता इथे खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्या खाली येस, नो आणि समटाईम्स अशा ऑप्शन्स दिलेले आहे. वाक्य वाचल्यानंतर तुमच्या मनात अगदी पहिल्यांदा कुठली फिलिंग येते ते त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. तर फर्स्ट आहे डू युअर क्लासमेट टीज ट्रबल अँड अवॉइड यू.
तुमचे क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्र, तुमचे क्लासमेट्स तुम्हाला चिडवतात, त्रास देतात आणि अव्हॉइड करतात म्हणजे टाळतात का? आता तुमचं काय उत्तर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. हो असेल तर येसवर टिक करा, नो असेल तर नोवर टिक करा आणि समटाईम्स कधी कधी जर चिडवत असेल तर समटाईम्सवर टिक करा. बी नंबर, डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज ट्रबल और गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट? तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत दुसऱ्यांना त्रास देता का किंवा त्यांना कुठल्या तरी नावाने चिडवता का? येस, नो, समटाईम्स जेही ऑप्शन असेल त्याच्यावर टिक करा. सी नंबर, हाऊ डू यू हँडल धिस टीझिंग? हे टीझिंग चिडवण्याची ही प्रक्रिया तुम्ही कशी हँडल करता? तुम्हाला जर कोणी चिडवलं तर काय करता? क्राय करता, रडता, इग्नोर करता, दुर्लक्ष करता की कंप्लेंट टू टीचर? टीचरला जाऊन कंप्लेंट करता. आता हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा की तुम्ही रडत बसता, तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता की तुम्ही सरळ जाऊन टीचरला सांगता. 3 पैकी जे ऑप्शन करेक्ट असेल त्यावर टिक करा. डी नंबर, हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ व्हेन पनिश्ड इन क्लास? तुम्हाला जेव्हा कधी क्लासमध्ये पनिशमेंट मिळते तेव्हा तुम्ही स्वतःला कसे हँडल करता? सेम ऑप्शन्स आहेत. क्राय, रडता, गेट अँग्री, राग येतो तुम्हाला, अँड डिसाईड टू चेंज आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करता. तर या 3 पैकी रडता, राग येते की स्वतःमध्ये बदल घडवून आणता, या 3 पैकी जे ऑप्शन असेल ते तुम्हाला टिक करायचं आहे. ई नंबर, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल इन्सल्ट यू? आता बेस्ट वे कुठली आहे? टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल इन्सल्ट यू म्हणजे दुसऱ्या एखाद्याने जेव्हा तुम्हाला त्रास दिला की किंवा तुमची इन्सल्ट केली तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट वे कुठला आहे, तुम्ही काय डिसाईड कराल? ऑप्शन्स आहे टेक रिव्हेंज, रिव्हेंज बदला घेणं. दुसरं आहे इग्नोर देम टोटली, पूर्णपणे त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं. आणि तिसरं आहे बिकम डिप्रेस्ड म्हणजे स्वतः अंतर्मुख होणं, अगदी स्वतःलाच खूप दूषणं देत बसणं आणि सगळा ब्लेम माझंच चुकलं, मी दोषी आहे असं म्हणून स्वतःला दोष देणं. आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ देम, याच्यापैकी काहीच नाही, वेगळंच तुम्हाला काही वाटलं असेल तर त्या ऑप्शनवर टिक करा. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मतं मांडायचे आहेत. ओके, ठीक आहे. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. रिराईट युजिंग प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. आता इथे हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर पंक्च्युएशन मार्क आणि कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. सेंटेन्स नंबर 1, अमर सेड आय कुड नॉट कम्प्लीट माय जॉग्रफी होमवर्क. आता बघूया आपण, पहिला शब्द आला आहे अमर. अमर एक नाव आहे, प्रॉपर नाऊन आहे, त्याच्यामुळे अमरचा ए नेहमी कॅपिटल असेल. अमर सेड नंतर अमर म्हणाला आणि त्याने जे म्हटलेले वाक्य आहेत ते दिलेले आहेत, त्याच्यामुळे अमर सेड नंतर येईल कॉमा आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आयचा आय कॅपिटल, आय कुड नॉट कम्प्लीट माय जॉग्रफी होमवर्क. आता जॉग्रफी इट्स ऑल्सो प्रॉपर नाऊन, सो जॉग्रफी आणि एका विषयाचं ते नाव आहे त्याच्यामुळे जॉग्रफीचं जी कॅपिटल राहील, होमवर्क नंतर फुल स्टॉप लागेल आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. सेकंड क्वेश्चन, व्हाय डिड यू गो टू नागपूर? आता हा प्रश्न वाटत आहे आपल्याला. आता वाक्याचं पहिलं अक्षर कसं राहील? डब्ल्यू कॅपिटल, व्हायचा डब्ल्यू कॅपिटल, त्याच्यानंतर व्हाय डिड यू गो टू नागपूर. नागपूर इट्स अ नेम ऑफ अ प्रॉपर नेम, इट इज अ प्रॉपर नेम, सो नागपूरचा एन कॅपिटल राहील. आणि क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लास्टमध्ये काय लागेल? क्वेश्चन मार्क. सो अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. तिसरं वाक्य आहे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्ज ॲट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. आता याच्यामध्ये द प्रेसिडेंट, द साठी कॅपिटल, प्रेसिडेंट इट्स अ हायेस्ट पोस्ट ऑफ ऑनर, सो दॅट्स वाय प्रेसिडेंटचा पी सुद्धा कॅपिटल राहील ऑफ इंडिया आणि इंडियाचा आय सुद्धा कॅपिटल राहील. लिव्ज ॲट राष्ट्रपती भवन अँड राष्ट्रपती भवन दिस इज ऑल्सो वन अँड ऑल, हे सुद्धा एकमेव आहे, त्याच्यामुळे राष्ट्रपती भवनचं सुद्धा आर आणि बी कॅपिटल राहील इन न्यू दिल्ली. न्यू दिल्ली प्रॉपर नाऊन, न्यू दिल्लीचं सुद्धा एन आणि दिल्लीचा डी कॅपिटल राहील अँड ॲट लास्ट देअर शुड बी अ फुल स्टॉप. सो क्वेश्चन नंबर 4, व्हाय अ लाऊड
क्वेश्चन नंबर 4, व्हॉट अ लाऊड एक्सप्लोशन दॅट वॉज. आता हे वाचतानाच आपल्याला लक्षात येते की इट माइट बी अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. व्हॉट अ लाऊड एक्सप्लोशन दॅट वॉज, व्हॉटचा डब्ल्यू कॅपिटल आणि एक्सप्लोशन दॅट वॉज नंतर एक्सक्लेमेशन मार्क. 5 नंबरला दिला आहे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी ऑर ब्रांचेस ऑफ सायन्स. तर फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी ऑर ब्रांचेस ऑफ सायन्स हे सगळे सब्जेक्टचे नाव आहे. तर प्रत्येक सब्जेक्टचं फर्स्ट वर्ड नेहमी कॅपिटल येईल कारण ते प्रॉपर नाऊन आहे. सो फिजिक्स कॉमा केमिस्ट्री कॉमा झुलॉजी अँड बॉटनी आर ब्रांचेस ऑफ सायन्स. सायन्सचं ॲज कॅपिटल आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप. Question number 3. Write in your own words. What according to you is the best way to get rid of a negative or bad quality in your friend? Suppose it happens that your friend has some bad qualities. म्हणजेच तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा एखादा दुर्गुण नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता ते तुमच्या शब्दात लिहा. त्यांच्यामध्ये काहीतरी बॅड क्वालिटीज आहे, त्याला काहीतरी वाईट सवय लागलेली आहे आणि अशा वेळेस तुम्ही काय कराल ते तुम्हाला लिहायचं आहे. So what should be the answer? Answer should be, I will help my friend to following ways. Number 1, it will tell him, her to be creative. Number 2, I will help him to change the tone of his, her thoughts. Number 3, I will tell him, her to concentrate what makes the thought negative and try to remove it. Number 4, I will tell him, her to advantage of positive things. And number 5, I will advise him to practice pranayam. तर अशा प्रकारे आन्सर काय असू शकते बरं की तुमचा एखादा मित्र मैत्रीण त्यांच्यामध्ये एखादा कुठला तरी दुर्गुण आहे आणि मग तो कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल, त्याला काय ॲडवाईस द्याल. तर आपण काय ॲडवाईस देऊ शकतो की इट विल टेल हिम किंवा आय विल टेल हिम टू बी क्रिएटिव्ह. दॅट मीन्स यू मस्ट बिझी इन सम गुड वर्क. मी त्याला काहीतरी चांगल्या कामात मग्न असण्याचा सल्ला देईन. आपण असं अजून सांगू शकतो की आय विल हेल्प हिम टू चेंज द टोन ऑफ हिज हर थॉट्स. बाय टेलिंग गुड थिंग्स आय विल टेल हिम टू चेंज द टोन ऑफ हिज थॉट्स. देन also I will tell him to concentrate what makes the thoughts negative and try to remove it. I tell him to concentrate. मी त्याला अशा गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करायला लावीन की ज्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात, वाईट वाईट विचार येतात. आणि नंबर 4 इज आय विल टेल हिम, हर द ॲडव्हान्टेज ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. मी त्याला पॉझिटिव्ह थिंक करण्याचे, सकारात्मक विचार करण्याचे काय फायदे आहेत ते मी त्याला नक्की सांगेन. आय विल ऑल्सो ॲडवाईज हिम टू प्रॅक्टिस प्राणायाम, योगा. मी त्याला प्राणायाम आणि योगा करण्याचे ॲडवाईससुद्धा देईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले आहेत त्यावर क्लिक करा.